10 रुपयांचं चिप्स पॅकेट ठरलं जीव घेणं, पॅकेट फोडताच जागीच मृत्यू, चेहरा चलेना। ही घटना त्या कुटुंबातील नेहमीच्या दिवसापासून सुरू झाली। लहानगा बिगिल प्रधान अंगणवाडी केंद्रातून घरी परतला होता। घरी आल्यानंतर त्याने चिप्स खाण्याचा हट्ट केला। लहान मुलं अगदी आवडती खाण्याची वस्तू मागतात, त्यात काही विशेष वाटत नाही। मुलाने हट्ट केला म्हणून त्याचे वडील रणजित प्रधान यांनी त्याला बाजारात नेलं। तिथून त्यांनी मुलासाठी 10 रुपयांचं चिप्सचं पॅकेट घेतलं। पॅकेट हातात मिळाल्यानंतर मुलगा आनंदाने ते खाण्यासाठी तयार झाला। घरातील लोकांनाही यावेळी पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती, कारण काही वेळातच एका साध्या वाटणाऱ्या चिप्सच्या पॅकेटामुळे घरात मोठा अनर्थ घडणार होता। मुलगा चिप्स खात होता आणि सगळं अगदी नेहमीसारखं सुरू होतं, पण त्या पॅकेटमध्ये आणखी एक वस्तू होती। चिप्स सोबत एक छोटंसं प्लास्टिकचं खेळणं पॅकेटमध्ये ठेवण्यात आलं होतं। लहान मुलांसाठी अशा वस्तू आकर्षक असतात। मुलांच्या हातात खेळणं आलं, त्याबद्दल काही विशेष माहिती नव्हती। खेळताना त्याने ते तुनाजवळ नेलं आणि चावण्याचा प्रयत्न केला आणि इथेच या संपूर्ण घटनेला अचानक धोकादायक वळण मिळालं। पुढच्या काही क्षणात जे घडलं त्याची कल्पना त्या घरातल्या कोणालाच नव्हती। ते प्लास्टिकचं खेळणं अचानक मुलाच्या घशात अडकलं। मुलाला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला। घरातील सदस्यांना परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आलं। त्यांनी घशात अडकलेली वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। घरात एकच गोंधळ उडाला। काही क्षणांपूर्वी चिप्स खात असलेलं मूल अचानक श्वासासाठी धडपडत होतं। कुटुंबियांनी शक्य ते प्रयत्न केले, पण अडकलेली वस्तू बाहेर आली नाही। मुलाची प्रकृती आणखी बिघडत गेली आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला। त्या क्षणी कुटुंबियांसमोर एकच प्रश्न होता, आपल्या मुलाला वाचवायचं कसं? वेळ न घालवता पालकांनी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला। त्याला तातडीने दरिंगवाडी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। कुटुंबियांच्या मनात एकच आशा होती की डॉक्टर उपचार करून मुलाला वाचवतील, मात्र डॉक्टरांनी तपासणी केली आणि परिस्थिती पाहून कुटुंबियांना धक्कादायक माहिती दिली। मुलाला वाचवण्यासाठी आणण्यात आलं होतं, पण डॉक्टरांच्या तपासणीत तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती। काही वेळापूर्वी आपल्या मुलासोबत बाजारातून परतलेल्या कुटुंबाला आता आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला होता। आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर सांगितलं की मुलाच्या श्वसननलिकेत ती प्लास्टिकची वस्तू अडकली होती, त्यामुळे त्याला श्वास घेता आला नाही आणि श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं परिस्थितीतून दिसून आलं। म्हणजेच्या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक बाब अशी होती की या मुलाच्या हातात आलेली ती छोटीशी वस्तू त्याच्यासाठी जीवघेणी ठरली। चिप्स खाण्याच्या आनंदात त्याने खेळणं तोंडात घातलं आणि त्याच वस्तूमुळे त्याचा श्वास बंद झाला। ही बाब समोर आल्यानंतर उपस्थितांनाही मोठा धक्का बसला। या घटनेनंतर आणखी एक गंभीर बाब उपस्थित झाली। लहान मुलांच्या हातात अशा छोट्या वस्तू गेल्या तर त्या खेळण्यासारख्या वाटू शकतात किंवा खाण्यासारख्या सुद्धा वाटू शकतात, पण त्या तोंडात गेल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो हे या घटनेतून समोर आलं। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लहान मुलं अशा वस्तूंना खाद्यपदार्थ समजून किंवा खेळताना तोंडात घालू शकतात, त्यामुळे खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये अशा प्रकारच्या वस्तू ठेवताना विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं। विशेषतः लहान मुलांच्या आवाक्यात जाणाऱ्या वस्तूंबाबत पालकांनी सतर्क राहणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केलं। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली, मात्र मुलाच्या पालकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं नाही। त्यामुळे या प्रकरणात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात कोणतीही FIR दाखल करण्यात आलेली नव्हती। एका छोट्याशा वस्तूमुळे एका कुटुंबावर असा दुःखाचा डोंगर कोसळला होता की काही वेळांपूर्वीचा तो साधा दिवस त्याच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला। आता तुम्हाला कदाचित या संपूर्ण घटनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली असेल। सुरुवातीला आपण ज्या 10 रुपयांच्या चिप्सच्या पॅकेटबद्दल सांगितलं ते पॅकेट स्वतः विषारी किंवा घातक होतं असं या घटनेतून सिद्ध झालेलं नाही। त्या पॅकेटमध्ये असलेलं प्लास्टिकचं छोटं खेळणं मुलाने तोंडात घेतलं आणि ते त्याच्या श्वसननलिकेत अडकलं। त्यानंतर श्वास गुदमरल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। म्हणजेच या घटनेचा खरा धक्का चिप्समध्ये नव्हता, तर त्या छोट्या प्लास्टिकच्या वस्तूमुळे निर्माण झालेल्या श्वसनाच्या अडथळ्यात होता। म्हणूनच लहान मुलांना अशा छोट्या वस्तूंपासून दूर ठेवणं आणि ते खात असताना त्यांच्यावर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे।